पावसाच्या रात्रीमध्ये शांतता एकदम गंभीर होती. त्या काळ्या सायामध्ये काहीतरी राज लपलं होतं. हेलिकॉप्टरमध्ये मृत्यूंचा साया आणि काचावरती कोणीतरी हात ठेवला. फायलींमध्ये खरंपणाचं जहर लपलं. आता द्वीपवरती मृत्यूने आपला खेळ मचवला. एक शहर हळूहळू समोर येतं. चारीकडे एक वेगळ्याच प्रकारची शांत होती. आकाशातही खूप अंधार होता आणि रात्रही खूप शांत होती. प्रीता पूछताछ करणाऱ्या खोलीत बसली होती. ती एक व्यक्ती मिस्टर वर्माला प्रश्न विचारत होती. मिस्टर वर्मा 64 वर्षाचे होते. प्रीता त्यांना ड्रग माफियाबद्दल विचारते, पण ते सरळ उत्तर नव्हते देत. यामुळे प्रीताचा त्याच्यावरती शक अजूनच गंभीर झाला. मिस्टर वर्मा, मी तुम्हाला आखरी वेळा विचारते की त्या कार्टरला कोण लीड करतंय? मॅडम, मी तुम्हाला किती वेळेस सांगितलंय, या गोष्टीबद्दल मला काही माहिती नाहीये. जर काही नाही माहिती तर डिलिव्हरी पॅकेटवरती तुमच्या कंपनीचं नाव का होतं? मॅम, मी एक कम्प्लीट लॉजिस्टिक कंपनी चालवतोय. पॅकेजेसच्या आतमध्ये काय असतं ते मला नाही माहिती असतं. काही इम्पॉर्टंट नाही की पॅकेजेस तुमच्या थ्रू व्हेरीफाय झालं पाहिजे? मला माहिती आहे ही केस ड्रग्सची आहे, पण मॅम, आम्ही एका दिवसामध्ये 1500 ऑर्डर पॅक करतो. पॉसिबिलिटी आहे की काही पॅकेज अनव्हेरीफाईड होऊ शकतात. ह्याच्यासाठी प्रिकॉशन तुम्हाला घ्यायचं होतं. तुम्ही ती गोष्ट का नाही केली? मॅम, तुम्ही प्रत्येक गोष्टींसाठी SOPs स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर फॉलो करतो, ज्यामध्ये प्रत्येक पॅकेज इलेक्ट्रॉनिकली व्हेरीफाईड होईल. पण त्या गोष्टीसाठी ह्युमन इंटरफेरन्स होणं गरजेचं आहे. आमच्याकडे 300 लोकांचा स्टाफ आहे आणि होऊ शकतं की कोणीतरी त्यांना पैसे देऊन व्हेरिफिकेशनला ट्रेसपास केला असेल. मी प्रत्येक ऑर्डर पर्सनली तर नाही चेक करू शकत ना. वर्मा, डोंट वेस्टिंग माय टाईम. तेवढ्यातच एक ऑफिसर मिस्टर शेट्टी त्या खोलीत येतात. त्यांच्या आल्याने चौकशीचा माहोल थोडा बदलतो. आय एम सॉरी मिस्टर वर्मा, आम्हाला ब्लँक सस्पिशनच्या रिझनवरून तुम्हाला अरेस्ट नव्हतं करायला पाहिजे. पण सर, लेट मी टॉक प्रीता. मिस्टर वर्मा, यू आर फ्री टू लिव्ह. मी तुमच्या नावावरती लागलेले सगळे चार्जेस फ्री करतोय. थँक्यू फॉर युअर टाईम. वर्मा उभे राहतात, प्रीताकडे घुरतात आणि घमंडने भरलेल्या अंदाजाने ते बाहेर निघून जातात. शेट्टी मागे वळून प्रीताकडे बघतो. सर, आय वॉज व्हेरी क्लोज टू कॉर्नर हिम बिटवीन हिज ओन वर्ड्स. प्रीता, मला वर्माच्या बँक अकाउंट आणि कॉल रेकॉर्डचा रिव्ह्यू मिळाला आहे. ही इज ॲक्च्युली इनोसंट. प्रीता खूप मोकळा श्वास घेते आणि चुपचाप खुर्चीच्या मागे जाते. काही वेळानंतर दोघंही पॅन्ट्रीमध्ये होते. शेट्टी कॉफी मशीनमधून 2 कॉफी घेतो आणि एक प्रीताला देतो. दोघंही जण आपली आपली कॉफी पीत बोलत होते. आय नो प्रीता, टर्मिनेशनला घेऊन तुला 2 महिन्यांचा अल्टिमेटम मिळालाय. त्यामुळेच तू ही केस सॉल्व्ह करण्यासाठी डिस्परेट आहेस. पण याचा अर्थ असा नाही की तू सगळ्या व्यक्तींना त्याच संशयाच्या वृत्तीने बघशील. आय नो सर, बट मी काही कारणामुळे कोणावरही शक नाही करत. तुम्हीच सांगा, वर्मा जर एवढा मोठा चॅनल ऑपरेट करत असेल, पण तरीसुद्धा त्याला मागे 3 वर्षामध्ये झालेल्या ड्रग सप्लायबद्दल नाही माहिती? आय नो प्रीता, दिस इज फिशी. पण हे खूप मोठे लोक आहेत. यांच्यासोबत थोडं प्रोफेशनली वागावं लागतं. आपण तोपर्यंत यांना ट्रायलमध्ये नाही टाकू शकत जोपर्यंत काही पुरावा नसेल. आय डोंट नो सर, मला तर असं वाटतं की तो चान्स कधी मिळालाच नाही की मला स्वतःला मी प्रूफ करेन. डोंट वरी प्रीता, तुझ्याकडे अजून सुद्धा 2 महिने आहेत. काहीतरी शोध, एखादा क्लू किंवा फाईल तरी मिळूनच जाईल. प्रीता सहमतीमध्ये मान हलवते आणि यासोबतच आजचा दिवसही संपतो. दुसऱ्या सकाळी प्रीता आपल्या कम्प्युटरवरती काम करत होती. तेवढ्यातच तिला आपल्या ईमेलमध्ये एक ट्राय फाईलसाठी अज्ञात ॲक्सेसचा नोटिफिकेशन येतं. ती लगेचच VPN चालू करते आणि फाईल ओपन करते. फाईलच्या आतमध्ये तिला खूप सारे इंडेक्स आणि कोडचे लाईन मिळतात, ज्यामुळे तिचा शक अजूनच गंभीर होतो आणि सोबतच तिच्या चेहऱ्यावरती एक हास्य पण येतं. प्रीताला वाटतं की शेवटी तिला आता ते केस मिळालं, ज्याचा ती खूप टाईमपासनं वेट करत होती. ती आपला फोन उचलते आणि लगेचच कोणाला तरी कॉल करते.
रात्रीची वेळ. प्रीता आपल्या घरी परत येते. ती आपली बॅग पलंगवरती फेकते आणि कम्प्युटरमध्ये लॉग इन करते. त्याच वेळेला तिच्या स्क्रीनवरती एक ईमेल दिसतो. त्याच वेळेला तिचा फोन वाजतो. या फाईल्सला मी पूर्णपणे डिसायफन करायला नाही जमलं, बट प्रयत्न पूर्ण केलाय. तू बघून घे एकदा. थँक्स अ लॉट. मी चेक करते. प्रीता फाईलला पूर्णपणे बघते आणि त्यामध्ये जे काही माहिती मिळते ती सगळं ॲक्सेस करते. ती फाईल उघडते. फाईलमध्ये एक द्वीपची खूप सारे फोटोज होते, ज्यामध्ये 8 फार्म हाऊस बनले होते. प्रीता दस्तावेजची जानकारी स्क्रोल करते आणि बघते की पाहुण्यांची एक सूची होती, पण त्यामधून कोणतंही नाव असं नव्हतं. प्रत्येक नावाच्या बदली एक प्राण्याचं नाव लिहिलं होतं. काही पानासमोर तिला त्या द्वीपचे काही निर्देशांक मिळतात. प्रीता लगेचच आपला फोन उचलते आणि कोणाला तरी कॉल करते. दुसऱ्या सकाळी प्रीता बंदरगाहाला पोहोचते आणि तिच्यासोबत एक स्थानिक मच्छी मारणारा होता. तो तिला एका घाटच्या शांत आणि दूरदराज हिस्स्यामध्ये घेऊन जातो, जिथे जुना नाव लावला होता आणि त्या नावाजवळ एक व्यक्ती उभा होता आणि तो त्यांची वाट बघत होता. हे घ्या, जसं की तुम्ही काल रात्री मागितलं होतं, पण इथून पुढची जिम्मेदारी माझी नसेल. प्रीता त्याला पैशाचा एक बंडल देतो आणि तो व्यक्ती त्याला घेऊन खूप लांब निघून जातो आणि प्रीता त्या नावमध्ये पाय ठेवते. नावचं इंजिन चालू होतं आणि काही वेळातच ती मोकळ्या समुद्रामध्ये जाऊन पोहोचते. प्रीता नावच्या एका कोण्यामध्ये बसली होती आणि अंतहीन पाण्याकडे बघते. ती नोटीस करते की तो ड्रायव्हर तिला तंग करणाऱ्या नजरेने बघत होता. प्रीता तिच्या डोळ्यामध्ये नजर टाकून बघते आणि मग शांततेने आपल्या खिशातनं पिस्तूल काढते. ती स्लाईड खेचते आणि त्याला एक तंज भरलेलं हास्य देते. ड्रायव्हर लगेचच समोर बघतो आणि नाव चालवायला चालू करतो. जसं सूर्य मावळतो, संध्याकाळचा वेळ चालू होतो. लांब कुठेतरी प्रीता त्या द्वीपला बघू शकते. ती आपला चष्मा उतरवते आणि त्याला शांततेने बघते. नाव द्वीपच्या किनाऱ्यावरती पोहोचते. मॅडम, तुम्हाला इथेच उतरावं लागेल. प्रीता आपली बॅग उचलते आणि नाववरनं उतरते. पाणी तिच्या घुटण्यापर्यंत होतं. बॅगला आपल्या छातीला लावून ती द्वीपच्याकडे जायला लागते. जसंच ती किनाऱ्यावरती पोहोचते, ती एक GoPro काढते आणि त्याला आपल्या बॅगेच्या पट्टीवरती लावते आणि मग ती आतमध्ये जायला लागते. ती जंगलातनं जाते आणि शेवटी हातामध्ये ठेवलेल्या कागदाच्या नक्षाला बघत राहते. काही वेळातच ती एका फार्म हाऊसला बघते. तिच्या चेहऱ्यावरती संतोषची एक झलक येते आणि ती त्याच रस्त्याला जाते. प्रीता फार्म हाऊसमध्ये प्रवेश करते आणि बघते की आतमध्ये काहीच नाही आहे, फक्त खाली खोल्या होत्या. ती आपली पिस्तूल काढते आणि चुपचाप प्रत्येक खोलीची चाचणी शोध घेते. तरीही तिला काहीच नाही मिळत, फक्त एक एकटेपणा आणि शांतता. प्रीता खिडकीकडे बघते आणि बघते की बाहेरची रात्र अजूनच गंभीर होत चालली होती. जर आता इथून निघाली तर जंगलामध्ये खतरा होऊ शकतं. एक काम करते, रात्र इथेच घालवते. प्रीता झोपायला निघून जाते आणि अशा प्रकारेच रात्रही संपते. दुसऱ्या सकाळी ऑफिसमध्ये शेट्टी खूप रागात होता. अंगद त्याच्या समोर बसला होता. त्याच्या हातामध्ये हँड ग्लव्सनी लावले होते. तो जवान आणि दुबला पतला होता. शेट्टी टेबलवरती हात मारतो आणि अंगद बरोबर कठीणतेने बोलायला चालू करतो. तुला मी हे शेवटचं विचारत आहे, प्रीता कुठे आहे? सर, मला खरंच नाही माहिती. अंगद, हे तुझं नेहमीच आहे. याच्या आधी सुद्धा तू आमचे सर्व हॅक केले होते आणि मिश्रा सरची फाईल. यावेळेस माझी काहीच चूक नाहीये. अच्छा. शेट्टी अंगदचा लॅपटॉप त्याच्या समोर ठेवतो आणि त्याला बोलतो की तो त्याला अनलॉक करेल. सर, हे का? अंकल, तू रॉचा टॉप लेवलचा हॅकर आहेस, त्यामुळेच मी तुला एकदम व्यवस्थित विचारत आहे. नाहीतर मी आत्तापर्यंत तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. अंगद, डोंट बी सिली. हा प्रीताच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अंगद एकदा हिचकतो आणि एक चहा भेटू शकतो का? शेट्टी रागात येतो.
काही वेळानंतर अंगद चाय बरोबर सर्वच काही सांगतो. प्रीताचा कॉल आला होता 2 दिवसाआधी. त्याला कुठल्या तरी अननोन सर्व्हरवरून एक फोल्डर रिसीव्ह झाला होता सायफर लँग्वेजमध्ये. मी त्याला डिसायफर करून दिलं होतं. काय होतं त्या फाईलमध्ये बाकी गोष्टी तर मला समजल्या नाहीत, पण काही गोष्टी मला समजल्या ज्या मी तुम्हाला सांगू शकतो. शेट्टी तणावात दिसतो. दुसरीकडे प्रीता एका अज्ञात गोष्टीच्या शोधामध्ये जंगलामध्ये फिरत होती. अचानक तिच्या पायाच्या खाली काहीतरी कठोर येतं. ती खाली वाकून बघते आणि बघते की सुकलेल्या पानांच्या खाली गोळ्यांच्या खाली सिलेंडरे लपली होती. तिचा चेहरा भीतीमध्ये दिसतो आणि ती सतर्क होते आणि आसपासच्या जागेला बघते. माहिती करायचा प्रयत्न करते की कोणी जवळपास तर नाही. तेवढ्यातच तिला त्या झाडांमध्ये हलकसं हालचाल दिसतं. प्रीता लगेचच आपला बंदूक काढते आणि निशाणा साधते आणि हळूहळू काही ना आवाज करता पानांमधून जाते. कोण आहे? झाडंही एकदम शांत होतात. मी विचारते कोण आहे तिकडे? जो कोणी असेल समोर ये. प्रीता झाडांजवळ जाते आणि बघते तर तिला काहीच नाही दिसत. त्याच वेळेला कोणीतरी तिच्या मागून रॉडने हमला करते. प्रीता लगेचच जमिनीवरती पडते आणि बेहोश होते. हमला करणारा समोर येतो. त्याचा चेहरा बकरीच्या मास्कमध्ये लपलेला होता, तर त्याचा चेहरा खूप डरावना आणि रहस्यमय दिसत होता. जेव्हा प्रीता डोळे उघडते तेव्हा ती स्वतःला जेलच्या कटघरीमध्ये बघते. ती जमिनीवर चेननी बांधलेली होती. ती जेल एक गुफासारखी दिसत होती. कोणत्याच प्रकारची रोशनी नव्हती. फक्त भिंतींवरती जळत असलेली मशालमुळे थोडीशी रोशनी येत होती. ती आपल्या पायावरती उभं राहायचा प्रयत्न करते आणि बाहेरकडे जाते. तेवढ्यातच अंधारामधून एक मनुष्य बाहेर येतो. त्याने सोन्याच्या कलरचा एक मास्क घातला होता आणि त्याच्या मागे 2 गार्ड्स होते. दोघांनीही बकरीचे मास्क घातले होते. प्रीता लगेचच त्यांच्यावरती ओरडते, कोण आहेत तुम्ही सर्व आणि तुम्हाला काय पाहिजे? तू इथे आली असत तुझ्या मर्जीने, पण जाणार नाहीस. आता समजून घे की हेच घर तुझं आहे. तू पागल झाला आहेस. मला इथून बाहेर काढ. काय चालू आहे इथे? त्या वाघाच्या मास्कवाला माणूस त्याला खाळी नजरेने बघत होता आणि मग आपल्या गार्डशी बोलतो, पूजेची तयारी करा. निशाचरला आपण आजच हा चढावा देणार. काय करायचंय तुम्हाला? प्रीताला खूप विचार येतो. उत्तर द्यायच्या आधी ते वाघाचा मास्कवाला मनुष्य तिथून निघून जातात आणि त्या अंधारामध्ये गायब होतात. प्रीताची आवाज त्या अंधारामध्ये येते. ती त्याच जागेला घोरत राहते जिथून ते लोक गायब झाले होते. तेवढ्यातच अंधारामधून एक दैत्यासारखा आकृती बाहेर येते आणि त्याच्यावरती छलांग मारते. एक भीतीदायक झटका प्रीता खूप जोरात कापते आणि जमिनीवरती पडते. जे त्याने आत्ता बघितलं होतं त्याने ते पूर्णपणे घाबरली होती. त्याने तिला खूप त्रासात आणलं होतं. त्या वाघाचा मास्कवाला मनुष्य गुफाच्या मुख्य कक्षमध्ये जातो आणि त्या सिंहासनवरती बसतो. त्याच्या बाजूला अजून 2 सिंहासन होते. एका साईडला वाघेचा मास्क आणि दुसऱ्याकडे हायनाच्या मास्कवाला. त्यांच्यासमोर जैविक दारू आणि कच्च्या मांसाच्या प्लेटी ठेवल्या होत्या आणि जवळच त्या दैत्य विशाल राक्षसाची मूर्ती होती. आजूबाजूला खूप सारी लोक त्या बकरीचे मांस घालून एक वेगळ्या प्रकारचं नृत्य करत होते. असं वाटत होतं की हे एक अनुष्ठान आहे. त्या दैत्याचा स्वागत करण्यासाठी केलं जात होतं, ज्याला ते पूजतात. सगळं व्यवस्थित झालं आहे. आता फक्त बळी द्यायची गरज आहे. आता तर सांगा आपण हे काय करतोय? त्या वाघाच्या मास्कचा मनुष्य उभा राहतो आणि त्यांच्याकडे जातो. आजपासून 12 वर्षापूर्वी आपले स्वामी निशाचरांनी या समुदायाला बनवलं होतं. त्यांच्याकडे अनंत शक्ती होती. त्यामुळेच ना त्यांना कशाची भीती होती आणि ना त्यांना काही थांबवू शकत होतं. त्यांनी आपल्या दिव्य झाडाला वचन दिलं होतं की तो त्यांना 101 मुलींचा चढावा देईल.
त्यामुळे त्यांची ताकद प्रत्येक सीमेला पार करून अमर होईल. पण तिथे एक साधू प्रकट झाला आणि त्याच्या श्रापाने त्या निशाचरला दगडामध्ये परिवर्तित केलं आणि आपल्या दिव्य झाडाला सुद्धा आगीमध्ये भस्म केलं. 1200 वर्ष निघून गेले. आता ती वेळ आलीये. जो शाप तुटेल त्यांना त्यांच्याच समुदायाचे वंशज 4 मुलींचं बलिदान देतील, जे त्यांना श्रापामधून मुक्त करेल. आणि त्यांच्याच रक्ताच्या 3 थेंबांनी या झाडाला परत जीवनदान मिळेल आणि आपल्याला ती ताकद मिळेल, जे की या जगावरती पूर्ण राज्य करायची. प्रत्येक श्वास थांबेल, प्रत्येक मन कापून उठेल, कारण की जे आपण करणार आहोत, जे इतिहासाच्या पानावरती कधीच विसरलं जाणार नाही. प्रीता बेहोश पडली होती. आवाजामुळे ती हळूहळू जागते आणि बघते की त्याच लाल कपड्यामध्ये बांधल्या होत्या. तिच्यासोबत अजून 4 मुलीही तिथे बांधल्या होते. सर्वांना जमिनीवरती ठेवलेल्या एका मोठ्याशा ताराच्या आकारावरती ठेवलं होतं. त्यांच्यामध्ये विषाचरची दगडाची मूर्ती होती. अनुष्ठान चालू होतं. सर्वजण मंत्रांचे उच्चारण करतात. प्रत्येक मंत्र पूर्ण झाल्यावर विषाचरचं शरीर हळूहळू हालायला लागलं आणि मांसामध्ये बदलून झालं. प्रीता स्वतःला सोडवायचा खूप प्रयत्न करते. 2 मनुष्य तिथे येतात आणि त्याला थांबवायचा प्रयत्न करतात. ती आपले हात सोडण्यामध्ये सफल होते. ती एकाला आपल्या दाताने चावते आणि उठायचा प्रयत्न करते. ती बघते की ती पूर्णपणे बिमार आहे. ती बकरीच्या मास्क लावलेल्या एका गार्डला जोरात धक्का देते. एक जळणारी मशाल उचलते आणि चेतावणीच्या रूपात त्याला वर करते. खोली पूर्णपणे शांत होऊन जाते. माझ्या जवळ नका येऊ, मी हे होऊ देणार नाही. काय करताय तुम्ही या मुलींबरोबर? एका क्षणातच निशाचरचे शरीर उठून जातं. तो प्रेताला गळ्याने उचलतो आणि हवेत घेतो. त्याची पकड अजूनच मजबूत होते. त्याची नखं तिच्या त्वचेमध्ये खूप आतमध्ये जातात आणि रक्त व्हायला लागतं. वृषासर त्याला मृत आणि निर्दयी नजरेने बघतो. अचानक गुफेमध्ये गोळ्यांचे आवाज येतात. तो शेट्टी होता. तो आता प्रवेशद्वारावरती उभा होता, बंदूक घेऊन. ती गोळी त्या सिंहाच्या मास्कवाल्या व्यक्तीला लागते. अनुष्ठान तुटून जातो. विषाचर रागामध्ये ओरडतो आणि शेट्टीकडे जातो. शेट्टी परत गोळी चालवतो, पण विषाचरवरती गोळ्यांचा काहीच असर होत नाही. एकाच बहिरम गतीने विषाचर शेट्टीला गळेने उचलतो आणि त्याला फाडून टाकतो. त्याच वेळेला गुफा हलायला लागते. भूकंप येतो. जमीन जोरात हलते आणि वरून दगड पडतात आणि तो कक्ष पूर्णपणे पडायला लागला. 6 वर्षानंतर सुवर्णा, प्रीताची बहीण, आपल्या डेस्कवरती बसून काही शोधत होती. काम संपून झाल्यानंतर ती आपल्या खुर्चीच्या मागे वागते आणि आपल्या डेस्कवरती ठेवलेल्या फोटो फ्रेमला बघते. ही फ्रेम सुवर्णा आणि प्रीताची आठवण दाखवत होती. तसंच ती त्याला बघते, त्याच्या कम्प्युटर स्क्रीनवरती एक मेल नोटिफिकेशन येतं. ती ईमेल उघडते आणि फायलांचा शोध घेते. पण बघते सर्व काही सायबर भाषेमध्ये लिहिलं. तिचा चेहरा एकदम गंभीर होतो. सुवर्णा लगेचच आपला फोन उचलते आणि लगेच कोणाला तरी कॉल करते. हॅलो अंगद. अंगद फोन उचलून एक शांत हास्य देतो आणि गोष्ट इथेच संपून जाते.